वादग्रस्त IAS ऑफिसर पूजा खेडकरांच्या अडचणी आता आणखी वाढणार आहेत। इतकंच नव्हे तर त्यांच्या नोकरीवर देखील गदा येण्याची शक्यता आहे, कारण आता UPSCनंच खेडकरांवर गुन्हा दाखल केलेला आहे। आणि पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। पूजा खेडकरवर अखेर गुन्हा दाखल। UPSCचा IAS पूजा यांना दणका। यापुढे कोणतीही परीक्षा देण्यावर बंदी। पूजा खेडकरांची नोकरी जाणार। IAS पूजा खेडकर हे नाव आता अवघ्या महाराष्ट्राच्या परिचयाचं झालंय। गेल्या काही दिवसात या मॅडमचे आणि त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांचेही अनेक कारनामे समोर आले। त्यामुळे आता UPSCनंच एक मोठा निर्णय घेतलाय। चौकशीनंतर आता पूजा खेडकरांवर UPSC कडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। पूजा खेडकर प्रकरणात UPSCने सखोल तपास केला। तपासानंतर UPSCनं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। पूजा खेडकरनं जास्त वेळा परीक्षा दिल्या। UPSCचे नियम डावलून पूजानं या परीक्षा दिल्या। ओळखपत्र बदलून, आई वडिलांचं आणि स्वतःचं नाव बदलून परीक्षा देण्यात आल्या। इतकंच नव्हे तर ईमेल ID, पत्ता, मोबाईल नंबर आणि सही सुद्धा बदलण्यात आली। UPSCने पूजा खेडकर प्रकरणामध्ये जी चौकशी केली त्यातून जे निष्कर्ष समोर आलेले आहेत त्यामध्ये पूजा खेडकर ही दोषी आढळत आहे आणि त्याचमुळे UPSCने तिच्यावरती कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे। याच आधारावरती तिची निवड देखील रद्द होऊ शकते। महत्त्वाचं म्हणजे UPSCने तिच्या विरोधामध्ये FIR देखील दाखल केलेली आहे। आता या चौकशीनंतर तिची निवड रद्द होते का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। UPSCच्या कारवाईसोबतच पुणे पोलिसांनीही जबाब नोंदवण्यासाठी पूजा यांना दुसरी नोटीस बजावली आहे। त्यामुळे दिवसेंदिवस पूजा यांच्या अडचणी वाढताना दिसतायत। याच दरम्यान पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर जो छळाचा आरोप केला होता त्यावर दिवसेंनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली। There is nothing to respond about. But what is your version? Thank you very much. There is, Your version, please. so I haven't received any complaint copy, so I don't have any version. वरिष्ठांना दमदाटी, बोगस प्रमाणपत्र दिल्याचा आरोप, खासगी गाडीवर लाल दिवा, कंपनीच्या नावे घराचा पत्ता, या आणि अशा अनेक कारनाम्यांमुळे IAS झालेल्या पूजा खेडकरांची नोकरीच धोक्यात आली आहे। त्यामुळे UPSCच्या दणक्यानंतर पूजा खेडकरांवर आता नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। दिल्लीहून प्रशांत लीला रामदाससह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।